तर आज आपण बनवणार आहात उरलेल्या इडलीच्या पिठापासून अप्पे किंवा गुळपांगूळ. बऱ्याच ठिकाणी गुळपांगूळसुद्धा म्हणतात आणि त्यालाच अप्पेसुद्धा म्हणतात. तर याच्यासाठी लागणारं साहित्य बारीक चिरलेला कांदा आणि 2 टोमॅटो, हिरवी मिरची, मीठ, अद्रक लसूण पेस्ट ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. तर मी सुरुवातीला जे काही उरलेलं इडलीचं पीठ होतं ते बाजूला काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो बारीक चिरलेले मी टाकलेले आहेत. साधारण चिरायचे, जास्त बारीक किंवा पेस्टसुद्धा करायची नाही त्याची आणि किंवा जास्त पण जाड करायचे नाही आहेत. मग मी कांदा आणि टोमॅटो ॲड केल्यानंतर मी लगेचच बारीक चिरलेली मिरचीसुद्धा टाकलेली आहे. मिरची टाकल्यानंतर मी त्यामध्ये कढीपत्ता, बारीक चिरलेला कढीपत्ता टाकलेला आहे. नंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे, बारीक चिरून कोथिंबीर टाकलेली आहे. लगेचच मी याच्यामध्ये जिराचं पूड टाकलेलं आहे किंवा जिरंसुद्धा टाकू शकता तुम्ही, असं काही नाही आहे. जिरा पूड टाकलेला आहे, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि जास्त जर तिखट लागत असेल तर तुम्ही लाल मिरचीसुद्धा टाकू शकता, मी नाही वापरलेलं. तर हे सगळं व्यवस्थित मिक्स वगैरे करून घ्यायचं आणि याच्यामध्येच आपल्याला एक लसूण आणि अद्रकची पेस्टसुद्धा तुम्ही टाकायची आहे याच्यामध्ये. लसूण अद्रक पेस्ट टाकल्यानंतर थोडंसं जास्त चविष्ट चव वगैरे लागते आणि मी मिरची जास्त टाकलेली नाही आहे कारण लहान मुलांनासुद्धा आपण खाऊ घालू शकता. मग हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. मिक्स केल्यानंतर 5 ते 10 मिनिट याला झाकून ठेवायचे. झाकून ठेवून त्याला व्यवस्थित असं मुरू द्यायचे, म्हणजेच व्यवस्थित भिजू द्यायचे. नंतर त्याला अप्पे पात्र भिजू दिल्यानंतर व्यवस्थित मिक्स झाले का हे बघायचे. व्यवस्थित सगळे जे काही आपण त्याच्यामध्ये भाज्या ॲड केलेल्या आहेत ते मिक्स झालेले काय बघायचे. नंतर शेवटी मी एक अर्ध्यातला अर्धा चम्मच, एकदम चिमूटभर अशी साखर टाकलेली आहे. साखर टाकून व्यवस्थित मिक्स करून थोडं अजून 5 मिनटं ठेवायचे. नंतर मी अप्पे पात्र घेतलेलं, अप्पे पात्र घेऊन त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, ऑइल. तेल टाकल्यानंतर गॅस ऑन करून गरम होऊ दिलेलं आहे. गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जे काही आपण बटर बनवून घेतलेलं आहे, म्हणजे जे काही आपण अप्पेचं बॅटर बनवून घेतलेलं आहे ते आपल्याला अप्पे पात्रामध्ये चम्मचच्या हेल्पने आपल्याला काय करायचे, टाकायचे. टाकल्यानंतर असे गोल व्यवस्थित टाकून घ्यायचं. घेतल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित भरून झाल्यानंतर आपल्याला त्याचं झाकण लावून ठेवायचं आहे. झाकण लावल्यानंतर एकदम व्यवस्थित असं त्याला फ्राय होऊ द्यायचे, म्हणजेच व्यवस्थित त्याला गॅस जास्त फुलसुद्धा ठेवायचा नाही, गॅस बारीक ठेवायचा आहे, एकदम कमी ठेवायचं आहे. त्यावरती मंद आचेवरती ते व्यवस्थित असे क्रंची बनतील. मग व्यवस्थित क्रंची बनतील आणि लगेचच आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा त्याला परतून घ्यायचे. परतून घेण्याच्या पूर्वी थोडंसं एक ऑइल टाकून तुम्ही एकदम क्रंची होण्यासाठी अजून थोडंसं ड्रॉप बाय ड्रॉप तेल तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. ह्या पद्धतीने एकदम मी ज्या पद्धतीने टाकते त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा टाकू शकता. नंतर मी त्याला परतून घेतलेला आहे. परतून घेऊन मी याच्या प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि खोबऱ्याच्या चटणीसोबत मी सर्व केलेलं आहे आणि ते माझ्या मुलाला मी दिलेलं आहे. असे एकदम किती मस्त असे झालेले आहेत बघा. एकदम गरम वाफसुद्धा येते त्यामधनं. एकदम स्पायसी झालेले आहेत, एकदम मस्त झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. या पद्धतीने तुम्हीसुद्धा अप्पे बनवू शकता एकदम सोप्या पद्धतीने. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.